आज होता मांडव. तर मांडव म्हणजे काय, तर हळदीच्या दिवशी सकाळी सर्व जेंट्स आंब्याची डहाळी घेऊन सर्व भाऊबंधांच्या घरी जाऊन लावतात. हॅलो नमस्कार, मी भावना आणि आम्ही आलोय मालेगावला माझ्या मामाच्या मुलीच्या लग्नाला. तर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही देवापासून होते, म्हणून देवाचे दर्शन घेऊन मंदिरात आधी डहाळी लावली जातात. मग वाजत गाजत मांडव हा लग्न घरी येतो आणि ही सर्व डहाळी बैलगाडीमध्ये ठेवली जातात, म्हणून बैलांची आणि बैलगाड्यांची पूजा केली जाते. आम्ही सर्वांनी पूजा केली, छान छान फोटोज काढले आणि आम्ही सर्व बहिणींनी साऊथ इंडियन थीम केलेली. आमच्या नवरीचं बैलगाड्यावर स्पेशल फोटोशूट झालं. मग इकडे देव घेऊन घरचे लेक सून जातात मंदिरात आणि मग घरातल्या सगळ्या सुना बेळ माथन चूल खापर घेऊन नाचतात, कारण आज त्यांचा पण स्पेशल मान असतो. ते झाल्यावर आमच्याकडे गणवर पूजले जातात. गणवर म्हणजे काय, घरातले जावई पाहुणे यांना हा मान दिला जातो. 5 जोडपी असतात, त्यात एक धनगर जोडपं असतं, कारण गणवर हे खंडेरावसाठी पूजले जातात. म्हणून पेटलेले काकड घेऊन जेंट्ससाठी चौकात जातात, तिथे देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि मग देवघरात ते काकड ठेवायचे असतात आणि वाटेत सर्व भाऊबंद अशा प्रकारे पायघड्या घालतात. हे झाल्यावर 5ही जोडपी जेवायला बसतात. जेवणात पुरणपोळी असते. आम्ही जेवायच्या आधी नवरी सगळ्यांकडे वारी वागते, म्हणजे काय, तर आपल्या ताटामधला एक घास तिच्या टोपलीत टाकायचा. मग ती सर्व प्रसाद म्हणून खाते आणि हे झाल्यावर सर्व आपल्या बायकोला पहिला घास भरवतात आणि मग जेवायला स्टार्ट करतात. लग्नाची अशीच धमाल बघण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. सो स्टे ट्यून. बाय.